नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती अवाढव्यता. डोळ्यात सामावतही नाही एवढ्या लोकांची प्रचंड गर्दी, गगनचुंबी इमारती, त्यात घुसमटणारे लाखो जीव. तरी मुंबई मेरी जानचा नारा आपल्याला ठाऊक आहे. मुंबईच्या झगमगाटासोबत येतो तो पाण्याचा प्रश्न. पाण्यासाठी रांगा, पाणी येण्याची ठराविक वेळ, ठराविक दिवस. समुद्राचं पाणी बघत, डोळ्यातलं पाणी आठवत, जीवाचं पाणी पाणी करणारी देशाची आर्थिक वाहिनी मुंबई. पाण्यासाठी पावसावरच अवलंबून असलेल्या दर उन्हाळ्यात मुंबईचा घसा कोरडा होतो. याला दिलासा म्हणून मुंबई पालिकेने समुद्राचं खरं पाणी गोड पाणी करण्याचा घाट घातलाय. यालाच निक्षारीकरण डिसॅलिनेशन प्लांट प्रकल्पाला मुंबई पालिकेने मंजुरी दिली आहे. डिसॅलिनेशन म्हणजे खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात. हे रूपांतर होतं तरी कसं? पहिल्यांदा पाईपने समुद्रातून तिथल्या जलजीवांना हानी न पोहोचवता खारं पाणी प्लांटमध्ये आणलं जातं. त्यासाठी विशेष तंत्राचा वापर केला जातो. त्यानंतर प्री ट्रीटमेंट प्रोसेस होते. यात स्क्रीनिंग आणि फिल्ट्रेशन यांचा समावेश आहे. याद्वारे मातीचे कण, बॅक्टेरिया, व्हायरस सुद्धा यातून काढले जातात. यानंतर सगळ्यात महत्वाची प्रोसेस असते ती म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. यात उच्च दाबाचा वापर करून पाण्याला मेम्ब्रेन मधून ढकलते, ज्यामुळे क्षार मागे राहतात आणि आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. ही प्रक्रिया इथेच थांबत नाही. पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी त्यात काही मिनरल्स मिसळले जातात. शेवटी राहिलेलं क्षार हे डायल्यूट करून पुन्हा समुद्रात मिसळलं जातं किंवा त्याच्यावर अजून प्रक्रिया करून लिथियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिज मिळवली जातात. साधारणतः प्रत्येक 1 लिटर गोड्या पाण्यामागे 1 लिटर क्षार बनतात. मुंबईची वाढती लोकसंख्या, अपुरा पाणी साठा, पाण्यासाठी मुख्यत्वे पावसावर अवलंबित्व यासाठी कायमस्वरूपीचा पर्यायी स्रोत म्हणून मुंबईची तहान भागवायला या प्रकल्पाची गरज आहे, असं लोक, मीडिया, नेते मंडळींचा सूर आहे. या सुरात सूर मिसळून 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवलंय. मनोरी गावातील MTDCच्या 20 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाईल. दररोज सुमारे 20 ते 40 कोटी लिटर मुंबई शहराच्या रोजच्या पाणी पुरवठ्याच्या 5 ते 10% भार हा प्रकल्प वाहील. अंदाजे 15 लाख लोकांना याचा फायदा होईल. प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे की उन्हाळ्यात ज्या वर्षी पाऊस कमी पडेल तेव्हा याचा फायदा होईल. पण मुंबईची पाण्याची रोजचीच गरज भागत नाही ही सद्य परिस्थिती. पण या वाढीव पाणी पुरवठ्यासोबतच लोकांचा पाणी वापर व शहराची लोकसंख्या देखील वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे 9,737 कोटींच्या प्रकल्पाचा प्रत्यक्षात किती फायदा होईल याचे फक्त तर्कवितर्क लावले जात आहेत. या फायद्यांसोबतच आपण लक्ष दिलं पाहिजे ते MCZM सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असली तरी आवर्जून लक्ष द्याव्या अशा काही महत्वाच्या अटी घातल्या आहेत. यात भरती ओहोटीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात कोणताही अडथळा येऊ नये असे स्पष्ट सांगितले आहे. यानंतर स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व्यवसायाला कोणताही त्रास किंवा अडथळा येऊ नये. MTDCची समुद्रालगतची 20 एकर जमीन या प्रकल्पाला लागणार आहे. त्यामुळे या अटी या संभाव्य धोके आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. इतकंच नाही तर जर कांदळवन बफर झोन मध्ये काम करायचं असेल तर उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. याचा अर्थ काय? भरती सुनामी पासून वाचवणारी पहिली नैसर्गिक जैवविविधता जोपासणारी भिंत म्हणजे कांदळवन. या प्रकल्पामुळे धोक्यात येऊ शकते तरी राजकीय महत्वाकांक्षेसाठी उच्च न्यायालयात जाऊन विकासाचा पाढा वाचला, निसर्गाला कोणतीही हानी न करता आम्ही काम करू असं निवडणुकांसारखीच आश्वासनं दिली की पर्यावरणाचा ऱ्हास करत राजकीय महत्वाकांक्षा जोपासायलाही मोकळे असं होण्याची शक्यता जास्त हे सांगणारी ही अट. अशाच खोट्या आश्वासनांवरती अविश्वास दाखवणारी पुढची प्रशासकीय अट ती अशी की बांधकामादरम्यान निर्माण झालेला ढिगारा CRZ क्षेत्रात टाकू नये. आता CRZ म्हणजे किनारी नियमन क्षेत्र. हे भरतीच्या रेषेपासून 500 मीटर पर्यंत विस्तारलेला किनारी भूभाग आणि जलक्षेत्र असते, जो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील झोन असतो. या CRZ क्षेत्रात बांधकामाचा ढिगारा टाकू नये असं सांगायला लागण्याचं कारण, बांधकामादरम्यान निर्माण झालेल्या कचऱ्याची सरकार नीट विल्हेवाट लावणार नाही, ज्याचे दूरगामी पर्यावरणीय आणि मानवी धोके उद्भवतील याची खात्रीच प्राधिकरणाला आहे की काय असा प्रश्न पडतो.
एकंदरीतच काय, एकीकडे पाण्याची वानवा आहे म्हणून समुद्राचं खारं पाणी गोडं पाणी करून त्यात ठराविकच मिनरल्स ऍड करण्याचा 9,737 कोटींचा घातलेला घाट सोपा. पण जे निसर्गातच फ्री मध्ये असलेलं विटॅमिन्स, ऑक्सिजन, मिनरल्स युक्त पाण्याचं काटेकोर नियोजन, प्रत्येक पावसात तुंबलेल्या मुंबईमुळे वायपट जाणारं पावसाचं पाणी, ते पाणी अडवायचं, जिरवायचं हे राहिलं बाजूला. हा प्रकल्प म्हणजे वाट फुटेल तिथं वाढणाऱ्या शहराच्या व्यवस्थापनेचा ढिसाळपणा झाकण्याचा प्रयत्न. मुंबई शहरातल्या उल्हास नदीसारख्या नद्या या गटारीच बनल्या आहेत. आज हा प्रकल्प मुंबईमध्ये उभारला गेलाय. आपले नैसर्गिक पाण्याचे स्रोत, त्यांचं काटेकोर नियोजन आपल्याला करता येत नाही, पण पाण्याला दुसरा पर्याय नाही. यासाठी उभा करा डिसॅलिनेशन प्लांट. हा सोपा मार्ग. आपल्या कोल्हापुरातील कळंबा तलाव, रंकाळा तलाव, पंचगंगा नदी आपल्याला स्वच्छ राखता येत नाही, म्हणून उद्या जाऊन अरबी समुद्रातून थेट कोल्हापुरात पाईपलाईन टाकू, अशी महत्वाकांक्षी अफलातून प्लॅन आपल्या गडी उतरवला जाईल, अशी ही आजची परिस्थिती. चीनने स्पॉन्ज सिटी निर्माण केल्या, आम्हाला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवलं की आम्ही ढिम्मच. आत्ता पाणी मिळतंय ना, मग होऊ द्या खर्च, ही आपली तहान लागली की विहीर खोदण्याची वृत्ती. डिसॅलिनेशन प्लांट हवाच, पण या प्रकल्प उभारणीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन याची हमी हवी. दुर्दैवाने सध्या तरी यातलं काहीच होताना दिसत नाही. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.